चेक काय काम करणार, हे चेकिंग करायचं काम करणार. डेटा समजा आपण युजरकडून गेलोय तर डेटा बरोबर आहे का किंवा त्या कंडिशननुसार फिट व्हायला का, आपल्याला जसा पाहिजे तसा बरोबर आहे का हे घेणार. आता आपण जेव्हा कॉलममध्ये डेटा ॲड करणार आहेत त्यावेळेस समजा आपल्याकडं रोल नंबरचा डेटा पाहिजे आपल्या कॉलम नंबरमध्ये, तर रोल नंबर आपले पूर्ण इंटिजर व्हॅल्यू आहेत. तर इंटिजर व्हॅल्यूसाठी रोल नंबर पूर्ण नंबर्समध्ये असणार. तर हे चेक कोण करणार, नंबर्समध्ये आहेत का नाही, हे चेक नाही करणार, डेटा टाईप चेक करणार. आपण जे सुरुवातीला कॉलम नेमला डेटा टाईप दिलाय, इंट दिलाय, हे चेक करणार की सगळे इंटिजर आहेत का नाही. पण हे नंबर बरोबर आहेत का नाही हे चेक करण्यासाठी आपण चेक वापरणार. नंबर बरोबर आहे का नाही म्हणजे समजा आता इलेक्शनचं यादी आहे तर त्यामध्ये आपण वोटर लिस्टचं एज गेलो, प्रत्येक वोटरचं एज किती आहे ते चेक करणार. तर बर्थ डेटनुसार समजा एज प्रत्येकाचं आलं तर असं म्हणजे जे यंग वोटर्स आहेत समजा, तर त्यांचं एज जर 18पेक्षा कमी असेल तर ते घेऊ नका असं आपण सांगणार. तर ते चेक करण्यासाठी कसं करणार, एज ग्रेटर दॅन 18 असलं तरच घेणार आपण, असं चेक करणार. तर त्यासाठी कंडिशन कशी करावं लागणार, आपल्याला चेक वापरायचं कसं, आता समजा हे दुसरा टेबल आहे एक्झाम्पलसाठी पर्सन म्हणून, हे बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण शेवटी आपण कन्स्टंट ॲड केला, त्याला नाव दिलं चेक पर्सन, आणि त्याच्यामध्ये हे आत्ता जसं एक्झाम्पल घेतलं आपण तसं सिमिलरमध्येच फक्त दोन गोष्टी चेक केल्या. चेक काय केले, एज ग्रेटर दॅन इक्वल टू 18 आहे का, अँड सिटी पुणे आहे. तर अँड केल्यामुळं काय होणार, ह्या दोन्ही कंडिशन जर बरोबर असतील तरच व्हॅल्यू येणार. आता हे चेक एका कॉलमसाठी आहे का, एज आणि सिटी दोन कॉलमसाठी ना, एका कॉलमसाठी नाही. म्हणजे आपल्याला फक्त एका कॉलमसाठी ऍड करायचं आहे तर तरी पण करता येऊ शकते, फक्त एज साठी करायचं तरी करू शकतो आपण चेक एज ग्रेटर दॅन 18 असं पण करता येईल. आता ग्रेटर दॅन 18 केल्यामुळं ज्याचं एज 18 आहे ते येईल का, नाही येणार, 19 पासून पुढे जाणार. जर ग्रेटर दॅन इक्वल टू 18 केलं तर 18 पण चालणार. ठीक आहे, आपल्याला एका कॉलमसाठी पण चेक वापरता येणार किंवा मल्टिपल कॉलमसाठी पण चेक वापरता येणार. आणि त्याला नाव दिले कन्स्ट्रेंटचं, म्हणजे आपल्याला नंतर कधी काही मॉडिफाय काय करायचं असलं तर नावाचा फरक पडतो. पर्सनच्या ऐवजी वोटर्स करू आपण, वोटर्स, आणि इथं वोटर आय डी करू. ठीक आहे ना. तर जेव्हा आपण हा चेक कधी करणार, जेव्हा आपण डेटा इन्सर्ट करायला त्यावेळेसच चेक करणार. जर ही कंडिशन बरोबर नसेल तर ते डेटाच घेणार नाही. ठीक आहे, आता आपण जर आपल्याला चेक कंडिशन आधी आपण ऍड केली नाही, म्हणजे अगोदर क्रिएट टेबल करताना फक्त कॉलम तयार केला होता आणि नंतर जर आपल्याला टेबल ऍड करायचं असलं तर आपण ऍड वापरणार आणि नंतर चेक वापरणार, आणि ज्या कॉलमला आपल्याला द्यायचं ते आपण एज ग्रेटर दॅन इक्वल टू 18 असं करणार, शेवटी सेमीकोलन. ठीक आहे, तर हे एखाद्या वाटलंच तर टेबलवर आपण परफॉर्म करू नंतर. पण सध्या आपल्याला टेबलच्या स्ट्रक्चरमध्ये चेंज करायचं. इथं अगोदर आपण टेबल डिफाईन केलं आणि तिथं आपण चेक कन्स्टंट दिला नव्हता, त्यामुळं आपण टेबलच्या स्ट्रक्चरमध्ये बदल करायला, त्यामुळे आपण अल्टर कमांड वापरणार. आणि अल्टर वापरून काय करणार, ऍड करायचं आपल्याला कन्स्टंट, म्हणून म्हणणार ऍड चेक एज ग्रेटर दॅन 18. हे ब्रॅकेटमध्ये टाकायचं सगळं चेकच्या नंतर. हा तर बघितला आपण, फक्त फरक एवढा आहे की हा एक कॉलम मध्ये लिहायचं असलं तर असं एक सिंपल कॉलम लिहिणार, आणि जर मल्टिपल कॉलमला द्यायचं असलं तर किंवा एक मोठी कंडिशन चेक करायची असेल तर आपण चेक देणार, नाव देणार आणि नंतर हे लिहिणार. आलं ना सर, ऍड कन्स्टंट बनणार, नाव देणार, चेक, आणि हे जे आपण अगोदर क्रिएट टेबल करताना बघितलं. आता ऍड करताना जसं बघितलं आपण तसं फक्त सिमिलर ऍडच्या अगोदर काय करणार, फक्त ड्रॉप करणार आणि तो कॉन्स्टंट ड्रॉप होणार. आपण अल्टर टेबल वापरून ऍड केलं
तसं सिमिलर मध्ये अल्टर टेबल वापरणार आणि ड्रॉप करणार, ड्रॉप होणार. आता आपल्याला डिफॉल्ट बघायचं. डिफॉल्ट म्हणजे काय? युजरनी व्हॅल्यू समजा टेबलमध्ये फॉर्मच्या फॉर्ममध्ये आपण व्हॅल्यू दिलं, नेम दिलं, मोबाईल नंबर दिलं आणि नॅशनॅलिटी दिली समजा. तर समजा नॅशनॅलिटी त्यानं लिहिली नाही, हे ब्लँक सोडलं. तर ब्लँक सोडल्यानंतर डेटा काय येणार इथं? इथं टेबलच्या फॉर्ममध्ये डेटा काय येणार? इथं कंट्रीच्या इथं नल येणार, काहीच डेटा येणार नाही. तर जर असं नल ठेवण्यापेक्षा काही एक स्पेसिफिक व्हॅल्यू देऊन ठेवायची. जर काहीच नाही तर हे आहे असं समजायचं. तर आपण बाय डिफॉल्ट मध्ये कंट्री देणार, तिथं इंडिया देणार कंट्री. मग काय होणार? जर त्यानं नल दिलं तर कंट्री काय सेव्ह होणार? इंडिया. असं अलग लक्षात. म्हणजे काय जर आपल्याला बाय डिफॉल्ट व्हॅल्यू द्यायची असल्या तर ते देणार, आणि जर युजरनं दिली व्हॅल्यू तर ती येणार. ठीक आहे. तर ते कसं वापरणार आपण जे नॉर्मल क्रिएटेबल वापरतोय ते सगळं सेम करणार आपण, बाकी काहीच बदल नाही. फक्त शेवटी आपण एक डिफॉल्ट व्हॅल्यू देणार. हे कशाला दिलं डिफॉल्ट व्हॅल्यू? ज्या कॉलमला आपल्याला डिफॉल्ट व्हॅल्यू द्यायची त्याला. आणि आता हे असं दुसरं काय पण देऊ शकतो आपण. आता सिटी आहे समजा, तर बाय डिफॉल्ट सिटी मुंबई करू इथं. तर आपण बाय डिफॉल्ट सिटी काय दिली त्याला? मुंबई दिली. जर कुणी सिटी दिली नाही, त्याची सिटीमध्ये व्हॅल्यू रिकामी राहिली, तर त्या ठिकाणी काय व्हॅल्यू येणार? ही आपण जी डिफॉल्ट व्हॅल्यू दिली आहे ती व्हॅल्यू तिथं येणार. आता इथं आपल्याला ऍड करायचं असलं तर नंतर फक्त सेम आपण जसं चेकला ऍड केलं होतं, कुठं केलं हे, जसं ऍड केलं होतं तसं आपण फक्त ऍड करणार नंतर. आणि जर ड्रॉप करायचं असलं तर अल्टर कमांड वापरणार आणि असं ड्रॉप करणार.